झाले तळून सगळे. एखाद्या हवाबंद डब्यामध्ये ठेवले ना हे महिनाभर राहतात कुरकुरीत असेच. झाले. हॅलो फ्रेंड्स, कसे आहात? स्वागत आहे तुमचं आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये. ही पाकिटं बघा, आपण जेव्हा हॉटेलमध्ये जातो तेव्हा स्टार्टरमध्ये जे आपल्याला सूप येतं ना त्यांच्यापैकीच हे सूप आहेत. मुलांना माहिती आहे मला हे आवडतं खूप, तर मुलं नेहमीच आणतात हे डीमार्टमधून. 2-4 पाकिटं तरी आणलेलीच असतात. तर हे बघा, हे मिक्स व्हेजिटेबल सूप आहे. हे टॉमॅटो चटपट आहे. अजून हे काय मंचाव व्हेज, अशी 3-4 पाकिटं वेगवेगळ्या प्रकारची आणलेली आहेत. पण मला ना ते ड्राय नूडल्स टाकून खायला आवडतं. तुम्हाला आवडतं का सांगा मला, पण मला आवडतं. तर ही पाकिटं आहेत, पण मग ते ड्राय नूडल्स संपलेत घरातले. तर लेकाने सांगितलं माझ्या कसे बनवायचे ते, आपण बनवूया, मी दाखवते तुम्हाला. चला. हे बघा, हे जे आपण नूडल्स बनवतो ना ते साधे आपले कच्चे हे असे असतात ना बंडल, ते थोडंसं मी मोकळे करून घेतले. तर आपण आज ड्राय नूडल्स कसे बनवायचे ते बघू. चला. तर इथं बघा, मी कढई ठेवली. तुम्ही मोठं पातेलं वगैरे ठेवलं तरी चालेल. कढई ठेवली मी, पाणी टाकते. भरपूर पाणी टाकलं. जरा हे पाणी उकळू देते. हे बघा, पाण्याला उकळी आली. पण पाणी उकळूनच द्यायचं चांगलं. आणि मग हे जे नूडल्स आहेत ना ह्यात घालून घ्यायचे. हे जो चुरा केला आहे मी तेवढेच टाकणार आहे. हा एक बंडल आहे तो ठेवून देते तसाच. एक 2-3 मिनटं वाफवू द्यायचं. झाकण ठेवते. झाकण काढते, ओतू जाईल नाही तर. हे बघा, अगदी 2-3 मिनटं असे शिजू दिले हे नूडल्स. आता गॅस बंद करते. गॅस बंद केला. ह्यात अजून थोडंसं पाणी टाकते आणि पूर्ण पाणी निथळून घ्यायचं आहे त्यातलं. ह्या पुरणाच्या चाळणीमध्ये ते गाळून घेते. पूर्ण पाणी निथळायचे. थोडा वेळ गार होऊ द्यायचे पूर्ण पाणी निथळून. ते पाणी टाकून द्यायचं. एक 2 मिनटं पंख्याखाली ठेवते म्हणजे मग लवकर गार होईल. 2-3 मिनटं जरा गार होऊ देते. हे बघा, पूर्ण गार होऊ दिली. आता ह्यात मी कॉर्नफ्लोअर घालते थोडंसं. हे बघा, कॉर्नफ्लोअर घालते 2 चमचे. आणि मग ते नंतर असं हाताने जरा मिक्स करायचं, म्हणजे ते सगळ्या त्या नूडल्सला लागलं पाहिजे असं. तर एकीकडं तेल ठेवलं आहे तापायला मी. असं मिक्स करून घेते सगळं आणि हे तळायचे. दाखवते तेल तापतंय तोपर्यंत. तेल कडकडीत तापू द्यायचं. फक्त ते तापलंय का हे बघा, मस्त असं तेल तापू द्यायचं. मगच ते नूडल्स टाकायचे थोडे थोडे करून. हे बघा, तेल मात्र कडकडीत तापू द्यायचं, नाही तर मग ते नूडल्स मऊ पडतात. व्यवस्थित अगदी तळू द्यायचं कुरकुरीत. नंतर मग ते सुट्टे होतात. हे बघा, असं लालसर होईपर्यंत तळायचे ते चांगले. मस्त कुरकुरीत होतात. हे झाले.
ड्राय नूडल्स घरच्या घरी आपण असे करू शकतो. आता दुसरे टाकते थोडे थोडे करून. तळून घेते सगळे. थोडा वेळ लागतो तळायला. हे बघा ड्राय नूडल्स तर झाले करून. आता एवढे केलेत तर मग सूप पण व्हायलाच पाहिजे ना. चला तर एका पॅकेटचं सूप करते मी. कोणतं आहे बघा, हे मिक्स व्हेजिटेबल सूप आहे. हे एक करते. छोटंसं भांडं ठेवलं आहे कारण एकच पॅकेट करणार आहे ना मी. तर पाणी घालते, अर्धा ग्लास पाणी घालते. उकळू देते पाणी. आणि ते काय नाही, हे पाकिट नुसतं त्यात घालायचं. पाणी उकळल्यावर, पाणी उकळलं बघा, यात घालून घेते. गुठळ्या नाही झाल्या पाहिजे. अगदी 1 मिनिटभर फक्त उकळू द्यायचं. हे बघा गॅस बंद करते. झालं आहे सूप आपलं तयार. वेगवेगळ्या प्रकारचे हे व्हेजिटेबलवालं होतं. बाकी काही तिखट पण असतात आपल्याला हवे असले तर. हे बघा मिक्स व्हेजिटेबल सूप. चला तर मग मस्त अगदी ज्यात की ड्राय नूडल्स घालते मी. मला ड्राय नूडल्स घालूनच आवडतं हे. तुम्ही पण करून बघा तुम्हाला आवडत असलं तर. आणि तुम्हाला आजची रेसिपी कशी वाटली कमेंट करून सांगा. आवडली तर नक्कीच लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. शिवाय बेल आयकॉनचं बटन दाबा म्हणजे माझ्या रोजच्या रोज रेसिपी तुम्हाला बघता येते. हे झालं आपलं सूप आणि घरच्या घरी ड्राय नूडल्स.